आज आपल्यासोबत 3 विद्यार्थी आहेत, कळमच्या बस स्थानकावर आहेत. तर त्यांना काय वाटतं आपण विचारू. जंतर मंतरच्या आंदोलनाबद्दल काय वाटतं? जे 20 तारखेला झालं आणि जे विद्यार्थ्यांवर हिंसा केली पोलिसांनी, ते तर काय करायची गरज नव्हती. फक्त एका मिनिस्टरच्या, धर्मेंद्र प्रधानच्या रिझिग्नेशन होऊन हे मॅटर अख्खा रिझॉल्व्ह होऊ शकतो. पण ते तयार नाहीत रिझॉल्व्ह करण्यासाठी. मग आता यात आपण काय बोलू शकत नव्हत. आणि त्यात पुन्हा हे PM जे आपले आहेत नरेंद्र मोदी, हे जे असे डिसिजन द्यायला लागल्यात स्टुडंटच्या अगेन्स्टमध्ये, ते दिले नाहीत पाहिजेत. आणि आता जे काल परवा झालं राहुल गांधी सोबत, ते सुद्धा व्हायला नव्हतं पाहिजे. ते तर उलट विद्यार्थ्यांच्या सोबतच उभा होते, पण त्यांच्यावर सुद्धा आता काहीतरी FIR झाली वाटते. आणि बाकीचे जे आहेत बरोबर आहे. आता सध्या दिल्लीला मनोज जरांगे पाटील सुद्धा गेलेत. त्यानंतर रविराज साबळे माहीत असेल, तो सुद्धा दिल्लीला जायला निघाला होता, परंतु त्याला पोलिसांनी अडवलंय, पकडलंय. काय वाटतं त्याच्याबद्दल? हेच तर ना, ते सरकार म्हणजे पाठिंबा देऊ देणं गेल्यात. असे मोठे जे आहेत, जे मोठे नाव आहेत, त्यांना सुद्धा पाठिंबा देऊ देणं गेल्यात. आणि याचा इम्पॅक्ट पुन्हा आपल्या डेमोक्रेसीवर होणार आहे. आणि त्या डेमोक्रेसी पायी आपल्या भारताला डेमोक्रेसीच्या सासू असं म्हणून ओळखले जाते. तुम्ही स्वतः आता विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल काय वाटतं अशा पद्धतीचं वातावरण? याचा तर फक्त डायरेक्ट स्टुडंटवरच इम्पॅक्ट होणार आहे. एज्युकेशन सिस्टममध्ये तर आपल्याला लय लोच आहेत, ज्याने की विद्यार्थ्यांना नुकसान होतं प्रत्येक ह्याच्यात सेक्टरमध्ये. शेवटी काय बोलायची इच्छा आहे सरकारला? सरकारला तर फक्त एवढंच म्हणणं आहे की रेजिग्नेशन दिल्यास आणि एक प्रत्येक म्हणजे प्रत्येक मंत्र्यासाठी एक अट असली पाहिजे. ज्या सेक्टरमधला मंत्री आहे त्या मंत्र्यासाठी मग एक रिक्वायरमेंट असली पाहिजे. शिक्षण मंत्री आहे तर त्याला कमीत कमी शिक्षण एवढे झाले असले पाहिजे. हेल्थ मिनिस्टर आहे तर हेल्थ मिनिस्टरला हेल्थबद्दल माहीत असलं पाहिजे. असं प्रत्येक मिनिस्टरसाठी एक रूल असला पाहिजे. बरोबर आहे. तुमचं नाव सांगा. कांबेरुती कैलास, कुठलं गाव? खेरडा. थँक्यू.